समर्थ अनुभूती कथा. नगरच्या कडेवर असलेल्या एका छोट्याशा गावात अर्णव नावाचा एक तरुण राहत होता. घरची परिस्थिती साधा, व्यवसाय काय चालत नव्हता आणि मनामध्ये नेहमी चिंता असायची. अर्णवची आई मात्र स्वामी समर्थांची मोठी भक्त होती. ती रोज सकाळी आणि संध्याकाळी हे स्वामी समर्थ हा जप करत असे. अर्णवलाही लहानपणापासूनच जप माहीत होता, पण आयुष्याच्या धावपळीत तो भक्तिभावातून दूर गेला होता. एके दिवशी त्याच्या दुकानात मोठं नुकसान झालं. निराशेने ग्रासलेल्या अर्णवने रात्री उशिरापासून विचार केला, आता पुढे काय. शेतीच्या मनामधील विचारांचा गोंधळ चालू होता. तेव्हा अचानक त्याच्या आईने सांगितले, अडचणीच्या वेळी स्वामींचा जप केला की मार्ग आपोआप दिसू लागतो. त्याने पहाटे 4 वाजता उठून पहिल्यांदा मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप सुरू केला. जप करताना त्याच्या मनात शांतता लागू लागली. दररोज 108 वेळा जप करणे त्याने सुरू केले. 2 आठवड्यानंतर एक अद्भुत घटना घडली. एक अनोळखी वयस्क व्यक्ती त्याच्या दुकानात आली. त्यांनी दुकान नीट पाहिले आणि म्हणाले, तुझी दुकान व्यवस्थित जागेवर आहे, पण थोडा सेवा आणि स्थिरता कमी आहे. वस्तूंची मांडणी बदल, प्रकाश वाढव आणि नेहमी स्वामींच्या नावाने काम सुरू कर. अर्णवला त्या व्यक्तींचे शब्द खास वाटले. तो काहीतरी सांगून निघून गेले. अर्णव बाहेर आला तेव्हा ते कुठेच दिसले नाही. आजूबाजूला विचारले पण कोणालाही ते दिसले नव्हते. त्याच दिवशी घरी आल्यावर आई म्हणाली, स्वामी स्वतः शिष्यांच्या रूपात मार्गदर्शन करतात. तू जप करत आहेस ना, तेवढं पुरेसे आहे. आईच्या शब्दांनी त्यांच्या अंगावर रोमांच फुटले. पुढील काही दिवसात त्याची दुकानाचा चेहरा मोहरा बदलला. वस्तू नीट प्रदर्शनात ठेवू लागला, ग्राहकांशी नम्रतेने बोलू लागला आणि रोज दुकान उघडताना स्वामींचा जप करू लागला. त्याचे फळ लवकरच दिसू लागले. दुकानात ग्राहकांची ये-जा वाढली. शेजारच्या गावावरून लोक त्याच्या कामाची दखल घेऊन येऊ लागले. महिन्याभरात त्याच्या व्यवसायात दुपटीने वाढ झाली. अर्णवला समजले की ही फक्त मेहनतीची नाही तर स्वामींच्या कृपेची अनुभूती आहे. एके दिवशी अर्णव रात्री झोपला असताना त्याला एक स्वप्न पडले. एक तेजस्वी दिव्य स्वरूप त्याच्या समोर उभे होते. बालका, चिंता सोड, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. जे मार्ग दाखवला त्याच्यावरच चाल, जप करत राहा. स्वप्नातील त्या आवाजाने त्याचे मन भारावून गेले. जाग आल्यानंतर शरीरभर एक पवित्र ऊर्जा जाणवत होती. त्या दिवसानंतर अर्णवचे आयुष्य बदलले. व्यवसाय वाढला, घरात आनंद आला आणि सर्वांच्या महत्वाचे त्याच्या मनात श्रद्धा दृढ झाली. त्याला समजले, स्वामी समर्थाची अनुभूती ही चमत्कार नसून भक्तांच्या मनातील विश्वास आणि कृपेने निर्माण होणारी दिव्य अनुभूती आहे. आधी अर्णव दररोज 108 वेळा जप करतो आणि म्हणतो, जेव्हा सगळं अंधार होतं तेव्हा माझ्या आयुष्यात प्रकाश समर्थ अनुभूती कथा. नगरच्या